मराठ्यांची नोंद सापडली, त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का? तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण. सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचंय? तर त्यांचा रोटीबिटी व्यवहार पण होतो, व्यवसाय पण एकच आहे. फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज आहे. त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं, हे आमचं ठरलेलं आहे. तशी ती अधिसूचना आहे. आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या सोयऱ्यांची काढायची गरज नाही, नातलगाला आधी दिलं जाईल. तुम्हाला नातलग सगळे सोयरे यातला फरक कळतो दादा? त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही, ज्याची नोंद सापडली त्याच्या नातलगाला आम्ही देतो, सगळ्या सोयऱ्यांना देतो. म्हणजे कोण? ज्याची नोंद सापडली त्याचा चुलता, आजा, पुतण्या. चुलत्याचं पुतण्याचं गाव लग्न होतं का? त्यांच्यात लग्न करतात का दोघं एकामेका? तुमच्यात करतात का? सगळे सोयरे आणि नातलग हे चंद्रकांत दादाला फरक कळतो का? आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे आणि तुम्ही तिसरंच गैरसमज पसरत आहे. अंमलबजावणी होणार तर तशीच होणार, नसता ती अंमलबजावणी करू नका, आम्हाला गरज नाही. आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते मराठी बघतो.